शेतकरी बंधू नमस्कार, स्वागत आहे आपल्या शेती मित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशी पिकाला पहिली फवारणी आपण का करावी, कशाची करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठले घटक कुठले कंटेंट त्यामध्ये असायला पाहिजे हे सविस्तर माहिती आपण पाहणार आहे। सध्या आपल्या कपाशी पिकाला ही पहिली फवारणी त्या ठिकाणी चालू आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये ही पहिली फवारणी आपल्याला करायची आहे। कारण गेल्या काही वर्षामध्ये कापसामध्ये आमदनी अठ्ठ्याण्णव आणि खर्च रुपया हा प्रकार सध्या चालू आहे। म्हणजे उगाच जास्ती महागाचे औषध आणून जास्त खर्च करून कंपनीवाल्याचे खिसे आपल्याला भरायचे नाही आहेत। ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, ज्या कंटेंटची आवश्यकता आहे, जो घटक आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये महत्त्वाचा आहे तेच घटक आपण पाहणार आहे आणि तेच आपण घेतलेला आहे। तर यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कापूस पिकाला जे मावा आणि हिरवे घोडे ज्याला आपण तुडतुडे म्हणतो तर याचा प्रादुर्भाव होतो। यासाठी आपल्याला इमिडाक्लोप्रिड हा घटक घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। हा आपण 10 ते 15 ml त्या ठिकाणी देऊ शकता आपल्या कपाशीची आणि रोगांचा प्रादुर्भाव पाहून। कमी खर्चामध्ये हा घटक उपलब्ध आहे, आपण कोणत्याही कंपनीचा हा घटक घेऊ शकता। दुसरं म्हणजे आपल्या कपाशी पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे। कपाशी पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण 19-19-19 हे विद्राव्य खत त्या ठिकाणी घेतलेलं आहे। जास्तीचं मागे टॉनिक घेण्याची काही आवश्यकता नाही। पहिल्या फवारणीमध्ये 19-19-19 या खतांसुद्धा चांगल्या पद्धतीने आपली कपाशी त्या ठिकाणी वाढते। कारण यामध्ये जे ग्रेड आहेत, तिन्ही ग्रेड आहेत हे समान प्रमाणात आहे। म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याचा वापर त्या ठिकाणी करायचा असतो आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे खत उपलब्ध आहे। जवळपास 1 किलोमध्ये आपण 10 पंप करतात, 100 ग्रॅम याचा डोज आहे। आणि सर्वात महत्त्वाचं तिसरं आणि शेवटचं म्हणजे पंपात आपण घेत आहे सिलिकॉन स्टिकर। कारण सध्या वातावरण पावसाचं आहे, फवारणी झाल्यानंतर जर काही काळानंतर पाऊस आला तर फारसं नुकसान आपलं झालं पाहिजे नाही, यासाठी सिलिकॉन स्टिकर त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे। याचा डोज आहे फक्त 5 ml। आणि सिलिकॉन स्टिकर दुसरं असं काम करते की आपल्या कापूस पिकावर जे आपण औषध फवारणी करतो ते पूर्णपणे आपल्या पिकांना झाडांना पूर्णपणे एकसमान पसरवण्याचं काम हे स्टिकर त्या ठिकाणी करते। तर फक्त 3च गोष्टी आपण घेतलेल्या आहेत ज्याची आवश्यकता आहे। उगाच दुकानदार सांगते किंवा कंपनीवर सांगतात घेऊन जा चांगले आहेत, तर त्यांचे खिसे भरण्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची नाही आहे। योग्य घटकची फवारणी केली तर कमी खर्चामध्ये होते आणि चांगलं नियोजन आपलं कपाशी पिकामध्ये होते आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी, कामाची माहिती मिळावी, शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि पैसे वाचावे, कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने शेती केली पाहिजे हाच त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे। म्हणून व्हिडिओ आवडला असेल लाईक अवश्य करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये थांबणार इथंच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। जय जवान जय किसान।